दररोज हातामध्ये फोन घेऊन इकडे तिकडे फिरणारा मुलगा आज गेला होता वावरात काम करायला. पण नेमकं ते मुलगा आहे तरी कोणतं ते तर तुम्हाला कळूनच जाईल. फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या आणि हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. भावनो आणि बहिणीनो, तुम्हाला तर माहित असेल जेव्हापासून तुमच्या भावानं सोयाबीन काढला तेव्हापासून कोणत्याच कामाला गेला नाही तुमचा. पण मागच्या 8 दिवसा अगोदर आपल्या हायकोर्टाने सांगितले होते की तुला आमच्यासोबत हळद काढायला या लागते म्हणजे या लागते. आणि आज फायनली आपल्याला चिसपुरीला हळद काढायला जायचं. मागच्या 3 महिन्यापासून तुम्ही बघत असाल की तुमचा शर्ट आणि कॉलर टाईट करून फक्त इकडे तिकडे फिरतच असतो फोन घेऊन. आणि आज दररोजच्या पेक्षा थोडा वेगळा ब्लॉग होणार आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत. तुम्ही पण मनातल्या मनात विचार करत असाल की हा तर कामाला चाललाय पण एवढा का हसत आहे. तर भावनो, आज मी कामाला तर चाललो होतो पण आज आपल्यासोबत आपला कॅमेरामॅन पण येतो. म्हणजे आमचं कसं झालं माहितीये का, तू जर सोबत येशील तरच येतो मी, ना तर मी पण घरीच राहतो तुझ्यासोबत. आणि ते तरी बरं आपल्या कॅमेरामॅनने हो सांगितलं, ना तर मी पण घरीच राहिलो असतो त्यांच्यासोबत. सकाळच्या 9 वाजता येऊन पोहोचलो आम्ही डायरेक्ट चिसपुरी. वावरात आल्यानंतर तर सर्वात अगोदर सर्व लोकांनी जेवण करून घेतलं. अरे एकदा जर जेवण झालं की सर्व लोक आपापले काम करायला मोकळे होतात. आणि मग जेवण झाल्यानंतर आम्ही लागलो आमचे काम करायला. दुपारचे 12 वाजले होते. तेवढ्याच मला आठवलं की या टाइमला तर आम्ही निवांत झोपेल राहतो पंखा चालू करून. आणि आज एवढा ऊन असून सुद्धा आम्हाला काम करायचं होतं. ज्या हातामध्ये दररोज निवांतपैकी फोन असायचो आज त्या हातामध्ये नाही का हळद. 2 वाजेपर्यंत काम केल्यानंतर फायनली आमच्या कॅमेरामॅनला लागली होती भूक, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बसलो जेवायला. जेवण केल्यानंतर परत लागलो आम्ही आमच्या कामाला. जेवण केल्यानंतर आम्हाला कामाचा खतरनाक कंटाळा येत होता, पण कसं तरी संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत आम्ही टिकून राहिलो. आणि मग फायनली संध्याकाळच्या 4 वाजता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि भावनो, मी काय म्हणतोय, आम्ही घरी पोहोचेपर्यंत तेवढं फॉलो करून घ्या ना.